नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती माजी सैनिक लागणारी पात्रता पाहणार आहोत, जे की वय असेल, शिक्षण असेल, त्यानंतर कोणते सर्टिफिकेट असतील, डॉक्युमेंट असतील, सर्वस्वी माजी सैनिकांसाठीच हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहोत आपण. तर माजी सैनिकांना कोणत्या कोणत्या पोलीस भरतीसाठी भरती होता येतं इथे मी तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती, म्हणजे या सर्व पोस्टसाठी त्यांना फॉर्म भरता येतो. लायसन वगैरे असेल तर चालकसाठी सुद्धा फॉर्म भरता येतो, लोहमार्गासाठी सुद्धा फॉर्म भरता येतो. म्हणजे एवढ्या संधी आहेत. जेव्हा तुम्ही रिटायर होऊन भारताची सेवा करून तुम्ही सेवा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पोलीस क्षेत्रामध्ये यायची इच्छा असते, त्यावेळेस ग्राउंडची रूपरेषा कशी असते, लेखी परीक्षेमध्ये कसे गुण मिळवता येतील, आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आपण स्टेप बाय स्टेप नियमानुसार सर्व GR मध्ये पाहणार आहोत. चला मग चालू करून देतो. तर बघा, कागदपत्रेच्या बाबतीत हे कागदपत्रे तुमच्याकडे आवश्यक आहेत. तुम्ही SSC किंवा HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता नंतर दिले तरी चालतं, संगणक प्रमाणपत्र नंतर दिले तरी चालतं. सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आपल्याकडे माजी सैनिकासाठी डिस्चार्ज झालेलं प्रमाणपत्र, म्हणजे आपण विशिष्ट सेवा बजावून डिस्चार्ज होतो ते सेवा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसऱ्या गोष्टी पुढल्या बघू आपण. जे काय आपल्याकडे आता या गोष्टी झाल्या, त्याच्यानंतरच जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत. तर तुम्हाला या 45-46 ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येतो, आपल्या मनावर कुठल्याही ठिकाणी भरता येतो. तर इथे माजी सैनिकासाठी वयोमर्यादा दिलेली आहे. माजी सैनिकासाठी वयोमर्यादा दिलेली आहे, ती कशी असते माजी सैनिकासाठी वयोमर्यादा असणार आहे किमान वय 18 वर्ष व कमाल वयोमर्यादा त्यांच्या सेवेनुसार असते. उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष. म्हणजे समजा तुम्ही 15 वर्ष ड्युटी केलेला, 15 + 15 म्हणजे 30 वर्ष प्लस 3 वर्ष. म्हणजे समजा तुमचं वय आता जर समजा रिटायर होताना तुमचं वय होतं 32 वर्ष. किती? 32 + 18 म्हणजे तुम्ही 40 वर्षापर्यंत देऊ शकता. लक्षात घ्या, तुमचं रिटायर होताना वय होतं 42 वर्ष प्लस 18 वर्ष, तुम्ही 50 वर्षापर्यंत देऊ शकता. तुम्ही रिटायर झालात 43व्या वर्षी, तुम्ही 45व्या वर्षी रिटायर झालात, प्लस 18 वर्ष तुम्हाला तिथे, म्हणजे जे काही तुम्ही सेवा बजावली प्लस 3 वर्ष, या पद्धतीने तुमचं वयोमर्यादा ठरत असते. याच्याबद्दल तुम्हाला अधिकची माहिती असेल तर तुम्ही ती अधिकची माहिती सुद्धा मिळवू शकता. माझ्या माहितीस्तव अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन होतं. चला, त्यानंतरचा दुसरा विषय म्हणजे शैक्षणिक अर्हता माजी सैनिकासाठी काय असते. तर इथे शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत माजी सैनिकांसाठी 15 वर्ष सैनिक सेवा पूर्ण असणाऱ्या बाबतीत नागरी परीक्षा 10वी उत्तीर्ण किंवा IASF म्हणजे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र, 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्या बाबतीत 12वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलेलं असेल, जे की तुम्ही 15 वर्ष सेवा कंप्लीट करून आलात, म्हणजे एकही दिवस कमी न भरता, तर त्यांना 10वी उत्तीर्ण सुद्धा चालतं. जर दुसरे असतील की बाबा मध्ये सेवा सोडलेली, त्यांना 12वी उत्तीर्ण असणं आवश्यकच आहे. हे महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथे जाणून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दुसरी गोष्ट काय आहे, ग्राउंडच्या बाबतीमध्ये हाईट तर 185 सेंटीमीटर लागणारच, त्यात काही विषय नाही. त्यानंतर महत्वाच्या गोष्टी म्हणजे शिक्षणाचे प्रमाणपत्र जे काही आपल्याकडे आहेत सेवेनुसार, ते सुद्धा आपल्याला माजी सैनिकाला लागणार आहे. आता शारीरिक चाचणीच्या बाबतीत जर बघितलं, हे 3च इव्हेंट असतात: 1600 मीटर, 100 मीटर, गोळाफेक.
आता गोळ्याचं वजन तेवढंच असतं, साधारण 7.25 किलोचा गोळा. 100 मीटर धावणे म्हणजे 100 मीटरच असणार आहे. त्यासाठी वेळ असतो 15 सेकंद, म्हणजे आउट ऑफ साठी 15 सेकंद वेळ असतो त्यांना. त्यानंतर 1600 मीटरला 7 मिनिट एवढा वेळ असतो. आणि त्यांचा 1 मिनिटाने 8व्या मिनिटाला 18 मार्क, 9व्या मिनिटाला 16 मार्क, असं 1 मिनिटाने तो जास्त वेळ लागला कमी मार्क येतील. पण सगळ्यात महत्वाची आणि अति महत्वाची गोष्ट म्हणजे लेखी परीक्षेच्या बाबतीत पहा येते 50% शारीरिक गुण असणं आवश्यकच आहे. उमेदवाराला लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. म्हणजे लेखी परीक्षेला सुद्धा तुम्हाला 40% गुण घेणं आवश्यकच आहे. मेरिट कमी लागू जास्त लागू काही हो, तुमचं इथे ठराविक असतं. समजा बाबा तुम्ही 50 मार्क घेतलात आणि ते 39 मार्क घेतलात कशामध्ये, लेखीमध्ये, तुमचं सिलेक्शन थांबणार 89 मार्काला. जर तुम्ही 50 मार्क घेतलात, लेखीमध्ये 70 घेतलात, 100% सिलेक्शन होणार, त्यात काही विषयच नाही. पण सर्वसाधारण मेरिट कसं लागतं याच्यावर डिस्कस करणार आहोत. आता सर्वसाधारण मेरिट पाहताना एक गोष्ट आवर्जून पाहण्याची गरज आहे आपल्याला, म्हणजे मेरिट, माजी सैनिकाचं मेरिट. माजी सैनिक मेरिटच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, माजी सैनिकाच्या मेरिटच्या बाबतीत एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. मेरिट जर बघितलं, आउट ऑफ मार्क आपल्याला तर मिळवणं आवश्यक आहेच आहे, बघा लक्षात घ्या. प्लस लेखीमध्ये मी म्हणतोय साधारण 65 ते 70 दरम्यान आपली लेखी परीक्षा असावी. तुमचं सिलेक्शन फिक्स आहे. आता सर याच्यामध्ये खूप अडथळे येतात, आम्हाला अभ्यास करून खूप दिवस झालेला आहे, त्यानंतर सैनिकी सेवा बजावून, त्या तर गोष्टीला शेवट आहेच आमच्याकडून, पण तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा अभ्यास काटेकोर करणं खूप गरजेचं आहे. कारण आता सगळी स्पर्धा निर्माण झालेली आहे, माजी सैनिक पण कॉम्पिटिशन निर्माण झालेलं आहे. त्याच्यामध्ये अभ्यास एक रूपरेषा व्यवस्थितरित्या होणं तेवढंच गरजेचं आहे. माझ्याकडे मागच्या वर्षामध्ये साधारण 7 माजी सैनिक होते. त्याच वर्षी म्हणजे त्याच 7 माजी सैनिकापैकी म्हणजे मागच्या पोलीस भरतीमध्ये 2 सैनिक झाले माजी सैनिक, आणि ते 7च, त्या 7 मधलेच यावर्षी काही माजी सैनिक आले नव्हते. त्यातले 7 माजी सैनिकापैकी आता यावर्षी परत 2, एक जण झाले, एक जण व्हायचे बाकी आहेत. अशा ह्या वर्षी सुद्धा 2 रिझल्ट यायला कुठलीच हरकत नाही. यावर्षी सुद्धा 2 रिझल्ट, 7 पैकी 4 रिझल्ट असणारी या परिसरामध्ये पुणे शहरामध्ये आपलीच अकॅडमी आहे. 7 माजी सैनिकापैकी 4 माजी सैनिक सिलेक्शन होणं ही कमी म्हणजे छोटी गोष्ट नाही. बाकीच्या लोकांचा काय विषय होता, खूपच अभ्यासामध्ये वीक होते, ते पण होतील, पण हळूहळू होतील. थोडस वेळ द्यावा लागेल. फॅमिली आहे, बऱ्याच गोष्टी आहे, जॉब पकडतात, बऱ्याच गोष्टी म्हणजे तिकडून आल्यानंतर काहीतरी रिलॅक्सेशन आहे, सेटलमेंट आहे, बऱ्याच गोष्टी असल्यामुळे एकतर माजी सैनिक खाशाबा पवार म्हणून आपल्याकडे ऑक्टोबर मध्ये रिटायर झाली आणि मागच्या भरती एप्रिल मे मध्ये जॉईन झाली. म्हणजे एक 5-6 महिन्याच्याच डिफरन्सने पीसीएमसी मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. ते थोडेसे तरबेज आणि थोडेसे हुशार पण होते, त्याच्यात काही दुमत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, माजी सैनिकाच्या बाबतीत वीक पॉइंट म्हणजे लेखी परीक्षा असते, आणि ती लेखी परीक्षेची आपण स्पेशल बॅच येत्या काळामध्ये एक बॅच चालू करत आहोत. आता सध्या माझ्याकडे 3 माजी सैनिक आहेत. 10चा आकडा जवळपास कंप्लीट झाल्यानंतर आपण स्पेशल बॅच करणार आहोत माजी सैनिकासाठी. माझा संपर्क क्रमांक व पत्ता देतो. आपली अकॅडमी आहे भोसरी पुणे. अकॅडमीचं नाव आहे लोकराज्य अकॅडमी. तुम्ही आता जे युट्यूब चॅनलवर पाहताय ते आपलं युट्यूब चॅनल आहे लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे. या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आता पुढल्या भरतीसाठी आताच सेना मेडल भेटलेले सुद्धा एक सर आलेले आहेत, जस्ट त्यांचं वय 24 वर्षच आहे. ते सुद्धा आपल्यासोबत अभ्यास करणार आहेत, आणि येत्या काळामध्ये सरांनी पण सांगितलं मी पण 2-3 ऍडमिशन गोळा करतो, आणि अजून काही तुम्ही पण तुमच्या प्रयत्नाने गोळा करा. 10 ते 12 लोक एकत्रित आल्यानंतर यांच्यासाठी स्पेशल बॅच बेसिक पासून चालू होत आहे. ज्या लोकांना या बॅचला ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून अकॅडमी मध्ये डेमो लेक्चर अटेंड करून तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करू शकता मित्रांनो. म्हणजे सर्व गोष्टी एकत्रितपणे
60, 70, 80 मार्काची तयारी जबरदस्त करून घेतली जाईल. प्लस ग्राउंडच्या बाबतीत आमचा माजी सैनिक मागे राहतच नाही, एखादे दोन असतात त्यांचं सुद्धा ग्राउंडची व्यवस्थित तयारी करून घेतली जाईल. योग्य डाएट असेल, परीक्षेचं मटेरियल असेल, नोट्स असतील, सर्व प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि येत्या काळामध्ये रिझल्ट आणायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये सर्व माजी सैनिकांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र आणि येत्या काळामध्ये नक्कीच व्हिजिट करायला विसरू नका. आपली अकॅडमी भोसरी पुणे टिंगरे पेट्रोल पंपाच्या समोर आळंदी रोड भोसरी या ठिकाणी आहे, तर नक्कीच व्हिजिट करायला विसरू नका आणि संपर्क क्रमांक नोट करून घ्या. आणि आपले नातेवाईक, कुणाचे पती असतात, कुणाचं वडील असतं, कुणाचे चुलते असतात, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ प्रॉपरली सेंड करा आणि येत्या काळामध्ये डेमो प्लस डेमो पाहून लेक्चरला ऍडमिशन घ्या. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.